डब्बू पैसा हा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी सुरू केलेलं नाणं आणि त्याचा अपमान किंवा त्या पैशाचं किती महत्त्व या औरंग्याचा वंशज असलेल्या संजय राजाराम राऊतला आहे ह्याचं उत्तम उदाहरण आज त्यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे. आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांवर बोलण्याची हिम्मत या बिनपैशाच्या उद्धव ठाकरेच्या कामगारांनी आज केली. स्वतःच्या मालकाचं नाणं किंवा त्याचं महत्त्व आज बाजारातून संपलेलं आहे. कोणी हात जोडले तरी तुझ्या मालकाच्या नावाचं नाणं घेणार नाही, त्याची किंमत राहिली नाही. आणि तो संजय राजाराम राऊत हा आमच्या सन्मान्य बावनकुळे साहेबांवर टीका करण्याची हिम्मत करतो. पहिली स्वतःच्या आणि स्वतःच्या मालकाची बाजारामध्ये असलेली किंमत समजून घे आणि मग आमच्या कर्तबगार असलेल्या प्रदेश अध्यक्षांवर टीका करण्याची हिम्मत कर. तुझ्यासारख्या त्या इटालियन लोकांच्या नाण्यासमोर आम्ही लाल टपकत नाही, पाय चाटत बसत नाही. आज भारतीय जनता पक्षाचे यशस्वी प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या लोकसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक निकाल किंवा ऐतिहासिक रिझल्ट हे 4 जूनला आम्ही आणणार आहोत. म्हणून तुझी जी काय आजकाल जीभ वळवळते आहे त्या जिभेला जे हाड राहिलेलं नाही ते जेवढा कमी वळवळेल तेवढा कमी त्रास हा 4 जूनच्या नंतर तुला आणि तुझ्या मालकाला होईल. पंतप्रधान मोदी साहेबांवर टीका करत असताना पहिली स्वतःची लायकी समजून घ्यायची आणि मगच बडबड करायची, एवढं या निमित्ताने आवर्जून सांगेन. बोला. राऊत म्हणताय फडणवीसांवर बोलताना लोकांना हा चेहरा नको आहे, गब्बर नंतर कोणाला लोक घाबरत असतील तर हा चेहरा आहे. स्वतःचा मालक हा असरानी, शोलेमधला असरानी चर्ची ह्याची अवस्था झालेली आहे. आधे उधर चलो बाकी उधर जाओ आणि बचे हुए मेरे साथ चलो. आणि बचे हुए मध्ये ह्याच्या मालकाबरोबर काहीच उरलेलं नाही. म्हणून शोलेमधला असलेला तुझा उद्धव ठाकरे आणि असरानी सारखी जी त्याची अवस्था झाली आहे ना, म्हणून दुसऱ्यांवर टीका करण्या अगोदर तुझ्या मालकाची अवस्था बघ आणि मग स्वतःचा थोबाड उघड. एकनाथ शिंदे सेना भाजपच्या रखेल अवस्थेत आहे असंही सिद्ध होतं. मग सिल्वर ओकचे उबाटा नेमकं काय आहे ह्याची पण जरा विश्लेषण आम्ही करायचं का? सिल्वर ओक मध्ये हाताला गजरा लावून तुमच्या नंगा नाच कसा बघितला जातो उबाटाचा, त्याचं मग कधीतरी व्हिडिओ आम्हाला बाहेर दाखवायला लागेल. अजून नवीन आलेत ना, काहीच नाही, असंच मला पाहण्यासाठी.
पंतप्रधान मोदी साहेबांच्या ना 2000ची बंद पडलेली नोट असा आरोप करण्याची हिंमत ह्यांनी केलेली आहे। आता ह्याचा मालक कितीही बाजारात उतरला तरी ह्याची किंमत राहिली नाही, जसं मी अगोदर सांगितलंय। आणि पंतप्रधानांसारखं खणखणीत नाण्यामुळेच, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या खणखणीत नाण्यामुळेच तुझ्या मालकाचे 14 आणि 19ला 18 खासदार निवडून आले। याबद्दल थोडा विचार कर आणि मग आमच्यावर बोलण्याची आणि आमच्या पंतप्रधानांवर बोलण्याची हिंमत कर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।